सांज सकाळी नाथ आरती पाहुणी भाविक प्रसन्न होते जो बाळा जो रे जो पाहुणी भाविक प्रसन्न होते जो बाळा जो रे जो चौथ्या दिवशी चतुर्भुज अवतार अंगी विभूती दिसे सुंदर कपाळी आविला चंदनी गंध हाती शंख डमरुनाद अद्भुत नाद अद्भुत गरजे अंबर जो बाळा जो रे जो नाद अद्भुत गरजे अंबर जो बाळा जो रे जो पाचव्या दिवशी पंच मंडळी नाथांचे कामे भक्तिभावे करती नाथांचे कामे शोभिवंत होती जो बाळा जो रे जो नाथांचे कामे शोभिवंत होती जो बाळा जो रे जो सहाव्या दिवशी नियम पाळिले दुःख दारिद्र्य संकट टळले नाथांनी भक्तांना सुख दिले जो बाळा जो रे जो नाथांनी भक्तांना सुख दिले जो बाळा जो रे जो सातव्या दिवशी रविवार आला भाविक भक्त येथे खेळीला एक घालूनी फेरीन चाला जो बाळा जो रे जो एकी घालूनी फेरीन चाला जो बाळा जो रे जो आठव्या दिवशी अष्टभुज अवतार स्वयंभू पिंड असे समोर पूर्व गंगा वाही अखंड येत तीर्थ प्रज्वलित अखंड ज्योत जो बाळा जो रे जो तीर्थ प्रज्वलित अखंड येत जो बाळा जो रे जो नवव्या दिवशी नवस कधी नाथ नवसाला त्यांचे पावती भक्तांचे मनोरथ पूर्ण होती जो बाळा जो रे जो भक्तांचे मनोरथ पूर्ण होती जो बाळा जो रे जो दहाव्या दिवशी विजयादशमी येती नवरात्राचे वृत्तनाथ पाळती दोन्हींचे दोन्ही आरती होती नैवेद्य कोणी पार
प्रसन्न होती गीत घालून प्रसन्न होती तो बाळा तो रे तो गीत घालून प्रसन्न होती तो बाळा तो रे तो 16व्या दिवशी चैत्र प्रतिपदा येती नाथांची मोठी जत्रा भरती गावोगावी जे भक्त येती छबिना पालखी सोहळा पाही तो बाळा तो रे तो छबिना पालखी सोहळा पाही तो बाळा तो रे तो 17व्या दिवशी दशदलीन नाथांना दशरथनाथाने पाळणार केला रघुनाथाने तो चालविला घनश्यामाने तो गाईला रे तो बाळा तो रे तो घनश्यामाने तो गाईला रे तो बाळा